श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सरिता 24 स्वामी आणि स्वामी इच्छा या आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर आज एक सुंदर असा दिवस आहे आणि कार्तिक पौर्णिमा आहे, त्यानंतर कृतिका नक्षत्र आणि कार्तिक महिन्याची सुरुवात या सर्व गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. तर आजच्या दिवशी आपल्याला करण्याची बघा 26 नोव्हेंबर 2023 रविवारी दुपारी 3:54 पासून सोमवारी दुपारी 1:35 या काळात आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो. तर या काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यास अतिउत्तम आहे. या दिवशी कार्तिक यांची मूर्ती किंवा फोटोला मनातली इच्छा सांगावी. एक नवी कोरी नोट कार्तिक स्वामींच्या चरणाला लावून तिचा पिरॅमिड बनवून वर्षभर तिजोरीत किंवा देवघरात ठेवावा. कार्तिक महिन्यामध्ये कृतिका नक्षत्र पौर्णिमा यांचा एक अलौकिक संगम या दिवशी येतो. तर ह्या शुभ असा मानला जाणारा काळामध्ये श्री कार्तिकेय हे बल, बुद्धी, साहस आणि यशस्वीतेचे प्रतीक असे मानले जाते. कार्तिक स्वामी हे शिवगणांचे सेनापती आहेत, त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे आधिपत्य कार्तिक स्वामींकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणी काळामध्ये त्याचे दर्शन घेणे हे धनसंपत्तीकारकही मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यानंतर येणारे वर्ष आपल्याला धनलाभाचे, खूप भरभराटीचे जाते असा एक अनेक वर्षांचा अनुभव आहे. आर्थिक अडचणीत असलेल्यांनी, कर्जात बुडालेल्यांनी व्यक्तींनी या पर्वणी काळामध्ये कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे. दक्षिण भारतामध्ये यांना मृगण असेही म्हणतात. तर मृगन स्वामींचे दर्शन आणि मृगन कार्तिक महिन्यामध्ये अतिशय पवित्र असा हा महिना दक्षिण भारतामध्ये मानला जातो. तर विशेष म्हणजे कार्तिकांचे दर्शन हे पौराणिक संदर्भानुसार आपल्याला माहितीच आहे. कधीही वर्षभरामध्ये कुठल्याही स्त्रिया कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यास वर्ज्य आहे. पण हा आजचा एकच दिवस, वर्षातील एकच दिवस असा आहे की ज्या दिवशी आपण कार्तिक स्वामींचे दर्शन मंदिरात जाऊन घेऊ शकतो. आणि कार्तिक त्यांना दंड, पाण्याने भरलेला कमंडलू, 27 रुद्राक्षांची माळा, जानवे, कमळाचे फूल, कोणतेही पांढरे फुलं, दर्भ अशी अर्पण करण्याची प्रथा आहे. दर्शनाच्या वेळी दर्शन घेऊन वरील शक्य असल्यास वस्तूंचे अर्पण करावे आणि आपल्याला जी अपेक्षित प्रार्थना आहे ती करावी. दर्शनाच्या वेळी कार्तिक स्वामींच्या 28 नावांचा उल्लेख असलेले प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पठण केल्यास अधिक उत्तम असते. विशेषतः विद्यार्थ्यांना प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठ करून कार्तिकेयांचे दर्शन घेणे अधिक लाभदायक मानले गेले आहे. सकाळी उठून स्नान, दैनंदिन पूजा अर्चा आटोपून आपण आईवडिलांना, गुरूंना नमस्कार करून शुचिर्भूत दर्शन घ्यावे. वरीलपैकी शक्य असल्यास गोष्टी अर्पण कराव्यात आणि या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचे पाठही करावेत. त्या दिवशी मद्यपान, मांसाहार अर्थातच कटाक्षाने वर्ज्य असावा आणि ब्रह्मचर्याचे पालनही करावे. अधिक माहितीसाठी प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आपल्याला मिळून जाईल. तसेच कार्तिक स्वामींच्या नावांचे जे पुराणातील नाव आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ. कार्तिकेय, महासेन, शरजन्मा, षडानन, पार्वतीनंदन, स्कंद, सेनानी, अग्निभू, गुह, बाहुलेय, तारकजित, विशाख, शिखीवाहन, शक्तीश्वर, कुमार, कौज्जदारण अशी ही कार्तिक स्वामींची पौराणिक नावे आहेत. त्यांचाही उल्लेख करून आपण कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतो. तसेच आजच्या दिवशी पौर्णिमा, कार्तिक पौर्णिमेची सुरुवात होत आहे. तर आजच्या प्रदोषकाळीच आपल्याला जे आपण पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करतो ती करायची आहे. तर आजच्याच दिवशी त्रिपुर वात सुद्धा लावायची असते. हा बाजारामध्ये जिथे पूजेचं साहित्य मिळतं अशा ठिकाणी आपल्याला 750 वाती आपण भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाळायच्या आहेत. तर आदल्या दिवशी त्या दिवशी तुम्हाला जमत असेल तर तुम्ही आणून ते तुपामध्ये बुडवून ठेवायचे आहेत आणि मग शिवमंदिरात जाऊन आपल्याला ह्या ज्या 750 त्रिपुरवाती आहेत, त्रिपुरावाती ह्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. तर पहा, त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा हे केला होता, नाश केला होता. कारण त्रिपुराने भरपूर अशा साधना सेवा करून सर्व देवांवर अधिराज्य मिळवलं होतं आणि मग याचा त्रास होऊन सर्व देवांना आपलं धनसंपत्ती
सुद्धा लुटावी लागली होती. तर या दिवशी सर्व देवांनी भगवान शंकरांना शरण गेले आणि त्रिपुरासुरापासून अभय मागितले, तेव्हा भगवान शंकराने त्रिपुरासुराचा याच दिवशी नाश करून त्यांचा त्रिपुरासुराचा अंत केला आणि म्हणून गेलेले वैभव ह्या सर्व देवांना मिळाले. म्हणून भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन सर्वजण या दिवशी देव दीपावली साजरी करतात आणि तिथे सर्वांनी या देवांनी सुद्धा भगवान शंकरांचा जय जयकार करून भरपूर असे दीप प्रज्वलित केले. म्हणून तेव्हापासून त्रिपुरारी पौर्णिमेला आपले भगवान शंकराच्या मंदिरामध्ये भरपूर दीप प्रज्वलित करण्याची प्रथा सुरू झालेली आहे. तर आजचा हा सुवर्णयोग आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना माहिती असेल तर तुम्ही ही सेवासुद्धा करू शकता. तुम्ही नवीन नोट तुमच्याकडे असेल तर ती नोट तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रात, मठात, मंदिरात जाऊन त्या कार्तिकेयांच्या पायाला लावून तुम्ही 2 मोरपीस घ्या. तुमच्याकडे नोट असेल नवीन तर तीही घेऊ शकता. तर ती कार्तिक स्वामींच्या चरणाशी स्पर्श करून 1 मोरपीस तुम्ही तिथे वाहायचं आहे मंदिरामध्ये आणि 1 मोरपीस तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या देवघरामध्ये आणून ठेवू शकता. तसेच ती जी नवीन नोट असते तीसुद्धा आपण आपल्या त्याचा पिरॅमिड बनवता येतो आणि तो पिरॅमिड बनवून आपण घरातल्या तिजोरीत किंवा जिथे आपला गल्ला आहे, आपलं जे काही धन आहे तिथे आपण ठेवू शकतो. यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये भरपूर अशी बरकत मिळत असते. तर मोरपिसाचा सुद्धा खूप उपयोग होतो, कारण वाईट शत्रूंचा नाश या मोरपिसामुळे होतो आणि आपल्यात वाईट शक्तीचा प्रवेशसुद्धा आपल्या घरात होत नाही असे मानले जाते. म्हणून आपणही आजच्या दिवशी अवश्य या सेवा करूयात. तर जास्तीत जास्त आपण ही सेवा आवडली असेल किंवा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्वांपर्यंत हे शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल आणि त्यांनीसुद्धा या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन ह्या सेवा करतील. तर झालेले सर्व सेवा स्वामींच्या चरणी, प्रभू भृगण यांच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. तर आपला हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. त्याचबरोबर आज आहे पौर्णिमा. तर पौर्णिमेला बघा बरेच जण आपल्या दुर्गा सप्तशतीचे पाठ म्हणजे बरेच जण भैरवचंडीचा पाठसुद्धा करत असतात. तर तुम्हाला ज्या ज्या शक्य आहे त्या सेवा आज करू शकता. जर तुम्हाला आज कुंकुमार्चन करता आलं तर दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करणाऱ्या महिलासुद्धा आहेत. आपल्या देवीचा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचा जप करतसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो. तसेच त्रिपुर वात जाळताना आपण महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. आणि जेव्हा ती पूर्ण वात जळून जाते तेव्हा त्यातली थोडी राख जर तुम्ही स्वतःसोबत आणली आणि घरात सगळीकडे हे केली किंवा घरात तुम्ही ठेवून दिली तर ती एक पवित्र ऊर्जा आपल्यासोबत राहत असते. तर जेव्हा आपण संकटकाळी अशा या रक्षेचा उपयोग करायचा आहे. तसेच पौर्णिमेला आपल्याला मुख्य दरवाजा उंबरठ्यावर सुद्धा हळदीचे लेपन करायचे आहे. तर ज्याचा दर पौर्णिमेला आपण सेवा करतो त्याचबरोबर ह्याही सेवा करायच्या आहेत. आणि भगवान विष्णूंची जिथे सेवा होते तिथे माता लक्ष्मीसुद्धा वास करते हेही आपल्याला माहिती आहे. तर अवश्य आज आपण विष्णू सहस्रनामावली तसेच महालक्ष्मी अष्टकम, सिद्धकुंजिका स्तोत्र हे जे तुम्हाला शक्य आहे ह्या गोष्टी आपण करायच्या आहेत. कारण यामुळे आपल्या घरामध्ये बरकती, धनधान्य, संपत्ती यांची भरभराट होत असते. तर हे महत्त्वाची सेवा तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचावी हाच एक उद्देश आहे. चला तर मग झालेले सर्व स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.